पायाभूत सुविधांअभावी उद्योग राज्याबाहेर देशाबाहेर, राजकारण्यांनी लाज सोडली म्हणायला हरकत नाही. राजकारणी तुपाशी आणि जनता उपाशी असाच सध्या महाराष्ट्रामध्ये खाक्या चालू आहे. कारण महाराष्ट्राची एक नंबरवरून घसरण व्हायला सुरुवात झाली आहे. त्याला कारण पायाभूत सुविधांची वानवा, कंपन्या उद्योग बंद पडण्याचे कारण ठरत आहे. सरकारमधील भांडवलदारांना, आमदार खासदारांना विकत घेण्यासाठी पैसे आहेत, पण रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पैसे नाहीत. रस्त्यांची अवस्था चाळणीसारखी झाली असून अपघात व अपघाताने मृत्यू माहीत होते, पण खड्ड्यांमुळे कामगार 3-4 तास रस्त्यावरच राहतो, हे मात्र महाराष्ट्रामध्ये नवीनच घडत आहे. वेळेवर कामावर जाऊ शकत नाही, त्यामुळे कंपन्यांचे उत्पादन कमी होते आणि मालकांचे नुकसान मोठे होते. मालकांनी कंपन्या बंद करून दुसरीकडे हलविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याने लोकांच्या रोजगारीवर थेट परिणाम होऊन महाराष्ट्राची बदनामी मोठी होईल. तरी सरकारी पातळीवर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. सध्या महाराष्ट्रात चाकण उद्योगांचे केंद्र आहे, पण सर्वात भयंकर अवस्था चाकणचीच असल्याचे बोलले जाते. ठाकरेंनी कोरोना काळात महाराष्ट्र सांभाळला, जगाने मान्य केले, पण रगेल मंडळी खुर्चीसाठी काहीही करायला तयार आहेत. कपडे बदलून सरकार पाडले, हा तर एक विक्रमच म्हणावा लागेल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिवसेना फुटली आणि ठाकरे सरकार पडले ते महाराष्ट्रात नव्हे तर गुवाहाटीमध्ये मिंदे गँग ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, ते हॉटेलसुद्धा त्यांनी स्वतःच्याच मालकीचे म्हणायला पाहिजे होते आणि तेथील सरकारवर ईडी आणि CBIचा दबाव टाकायला हवा होता, परंतु तसे करण्याची त्यांची हिंमत नव्हती, कारण ते त्यांच्याच अडचणीला जाऊन उभे राहिले होते. काय झाडी, काय डोंगर वगैरे प्रकार तिथे त्यांनी पाहिले, काय हाटूलसुद्धा म्हणले हाटील, पण ते आपले आहे म्हणून सांगण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती, कारण तेथे कायदा वेगळा आणि महाराष्ट्रात कायदा वेगळा आहे. महाराष्ट्रात कोणीही कोणाचा बाप बनू शकतो आणि कोणीही कोणाचा पक्ष उचलून घेऊन जाऊ शकतो. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.